आपल्या सगळ्यांचं शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण असं समजू नये की आजपासून रोज 9:30 वाजता आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत। परंतु काल माजी खासदार आनंद परांजपे यांचा प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियाला असू दे किंवा काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाला असू दे काही बातम्या चालवल्या गेल्या। त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पाडण्याचं शिवसेना काम करते अशा पद्धतीच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या। परंतु कदाचित आपल्याला माहिती नसलेली माहिती आज मला पत्रकार परिषदेतून द्यायची आहे। काल स्वतः आनंद परांजपेंनी देखील सांगितलं की त्यांचा DNA जो आहे तो 100% शिवसेनेचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला ते गुवाहाटीला गेले तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये एक शिंदेसाहेबांबद्दलचं प्रेम असेल किंवा शिंदेसाहेबांबद्दलचं शिवसेनेबद्दलचं प्रेम असेल हे कायमस्वरूपी राहिलेलं आहे। आनंद परांजपेंनी हे देखील सांगितलं की त्यांची पहिली खासदारकीची निवडणूक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली। दुसरी खासदारकीची निवडणूक देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली आणि म्हणून शिंदेसाहेबांबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदेंबद्दल एक वेगळी आत्मीयता त्यांची होती हे त्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे। आणि थोडा कालचा क्रम मी आपल्याला सांगतो की काल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की ते महाविकास आघाडीमध्ये जाऊ नयेत आणि महाविकास आघाडीमध्ये जाऊ नयेत यासाठी प्रयत्न स्वतः खासदार साहेबांनी केला। मी स्वतः आनंद परांजपेंशी देखील बोललो आणि हे करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सुनेत्रा वहिनींशी बोलण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यावेळी त्या बारामतीमध्ये कार्यक्रमामध्ये होत्या म्हणून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। पार्थजींशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा देखील संपर्क होऊ शकला नाही। परंतु त्याच्यानंतर मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव जयदादा पवार यांच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर कार्यक्रमातनं फ्री झाल्यानंतर सुनेत्रा वहिनींनी देखील त्यांच्या PAनी मला कॉन्टॅक्ट करून दिला होता। मी सुनेत्रा वहिनींशी देखील आदरानं चर्चा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांशी देखील गैरसमज नको या अर्थानं तिघांशी मी चर्चा केली आणि त्याच्यानंतरच आनंद परांजपे यांचा प्रवेश म्हणजे ते सक्रिय शिवसेनेमध्ये झाले। मुद्दा असा आहे की स्वतः आनंद परांजपेंनी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका केलेली नाही। ते महायुतीतच घटक असलेल्या शिवसेना पक्षामध्ये सामील झालेले आहेत। त्याच्यामुळे कालपासून जे काही चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डॅमेज करण्यासाठी हे शिवसेनेनं केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे। अजितदादांबद्दल आम्हाला सगळ्यांनाच नितांत आदर होता, तोच आदर आदरणीय सुनेत्रा वहिनींबद्दल आहे आणि त्यांच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पार्टीबद्दल आम्हाला आदर आहे। परंतु जो काही संभ्रम एक निर्माण केला जातो आहे की आनंद परांजपेंना आम्ही पक्षामध्ये घेतल्यानंतर काहीतरी शिवसेना वेगळ्या पद्धतीनं काम करते, तर अजिबात नाही। म्हणून मी तुम्हाला कालचा दिनक्रम देखील सांगितला की त्यांचा राजीनामा झाल्यानंतर आमची सगळ्यांची अपेक्षा होती की त्यांनी स्वगृही घर वापसीच करावी महाविकास आघाडीच्या कुठच्याही पक्षाकडे आणि विशेषतः पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे बोलवण्याचा कल काही लोकांचा त्यांचा होता आणि म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांनी त्यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केली आणि माननीय जयदादा पवार, माननीय सुनेत्राताई वहिनी आणि सुनील तटकरे यांच्याशी मी स्वतः चर्चा केलेली आहे आणि स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील सुनेत्रा वहिनींशी संपर्क साधत होते। पार्थदादांशी फक्त संपर्क होऊ शकला नाही। परंतु याचा अर्थ कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा काहीतरी वाद निर्माण होईल असं अजिबात नाही। आम्ही ह्या सगळ्या गोष्टी या 3 नेते मंडळींच्या कानावर घालूनच केलेल्या आहेत आणि आमचा त्याच्यामागचा उद्देश हा स्पष्ट होता की आनंद परांजपेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, चांगला नेता हा महाविकास आघाडीला मिळू नये यासाठी त्यांना आम्ही महायुतीमध्ये घेतलं आहे आणि शिवसेनेमध्ये घेतलं आहे। हा मला प्रामुख्यानं खुलासा करायचा होता, म्हणूनच आज मी सकाळी तुम्हाला त्रास दिलेला आहे। नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की नक्की अशी चर्चा झाली होती की एकामेकाचे कार्यकर्ते किंवा नेते एकामेकाच्या पक्षामध्ये घेऊ नये।
पण एखादी व्यक्ती स्वतःहून पक्ष सोडून जर निघाला असेल, स्वतःहून पक्ष सोडून जात असेल आणि तो आमच्या विरोधातल्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारणार असेल, तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी महायुतीच्याच पक्षाचं कुठलं तरी नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना समजवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि काल देखील त्यांनी सांगितलं की त्यांची घरवापसी झालेली आहे, ते स्वगृही परत आलेले आहेत आणि ह्या सगळ्या कल्पना मी ह्या तिन्ही नेते मंडळींना दिलेल्या आहेत. शिवसेनेकडून आता दारं मोकळी झालेली, खुली झालेली आहेत, कारण भाजपकडून पण बरेचसे नेते जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काम करू इच्छितात. नाही, दारं खुली झाली असा ह्याच्यातला भाग नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादांची ही आमची अलायन्स आहे. हे अपवादात्मक एखादी व्यक्ती विरोधामध्ये जाऊ नये किंवा एखादी व्यक्ती विरोधात जाऊन शेवटी सगळ्यांचेच पक्ष डॅमेज होतील ना. समोर गेल्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील डॅमेज झाली असते. आणि म्हणून कुठेही दुसऱ्या विरोधकांकडे न जाता त्यांनी आमच्यासोबत राहावं, महायुतीत राहावं, म्हणूनच त्यांना शिवसेनेमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. राष्ट्रवादी पण शिवसेनेचे काही नेते घेऊ शकते. टिट फॉर टॅटचं राजकारण सुरू होईल. मी काय सांगितलं की हे बघा, प्रत्येक पक्षामध्ये ही यंत्रणा आहे. सगळेच चांगले आहेत, सगळेच वाईट आहेत हा क्रायटेरिया कोणच लावू शकत नाही. परंतु अशी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर सुनील तटकरे साहेबांनी आमच्या साहेबांशी बोलावं ना. जसं मी तिघांशी बोललो, साहेब देखील उद्या भेटी आणतील, बोलतील, त्याच्यामुळे ते बोलावं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना याच्यामध्ये कुठेतरी कॉम्पिटिशन आहे किंवा कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न कोणतरी करतं आहे किंवा आम्ही श्रेयासाठी काही लोकांना बरोबर घेत होतो असं अजिबात नाही. आम्ही या तिघांशी चर्चा केली. फक्त पार्थदादांशी माझा संपर्क काल होऊ शकला नाही, परंतु या तिघांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतरच आम्ही आनंद परांजपेंना शिवसेनेमध्ये सक्रिय करून घेतलेला आहे. हे बघा, याबाबत स्वतः आनंदजी परांजपे असं म्हणालेले आहेत की कुठच्याही कंडिशन टाकून ते पक्षामध्ये आले नाहीत. त्यांना संघटना बांधण्याची आवड आहे. संघटनात्मक जबाबदारी माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्यावर देतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नजीब मुल्ला जे बोललेले आहेत हे 14 वर्षामध्ये तिथं काय आश्वासनं दिली हे मला माहिती नसणार आहे. त्याच्यामुळे नजीब मुल्लाने जी आश्वासनं दिलेली आहे त्याच्यावर आनंद परांजपेच चांगलं बोलू शकतात. आणि आनंद परांजपे काल मला असं वाटतं की त्यांनी सगळे खुलासे केलेले, त्याच्यामुळे कुठचाही खुलासा त्याने बाकी ठेवलेला नाही. आमच्याकडनं जो खुलासा करायचा होता शिवसेनेमार्फत तो करण्यासाठी सकाळी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि याचं दुसरं कारण सांगतो, नाहीतर सकाळी का घेतली, नाहीतर थोड्या वेळानंतर अशा पद्धतीनं ते आनंद परांजपेंवर टीका होईल आणि अशा पद्धतीनं दोन्ही पक्षामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होईल. तो लागू नये, कोणामध्ये गैरसमज पसरू नये म्हणून सकाळीच आम्ही तुम्हाला त्रास दिलेला आहे. सर, वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत राज्य सरकारकडनं काही पावलं उचलली जाणार आहे का किंवा काही कंपन्यांना तशा पद्धतीनं सक्ती करणार आहात का? हा सक्ती करण्याचा भाग नाही आहे. हा खरं तर आपण कशा पद्धतीनं पुढं जावं राष्ट्रीय संकट आल्यानंतर त्याचा हा भाग आहे. आपण असं म्हणतो आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला आम्ही देखील सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः EV व्हेकलमधनं जाण्याचा निर्णय घेतला. मी देखील त्यांचं बघून EV व्हेकलमधनं प्रवास करतो. अनेक आमचे मंत्री आता EV व्हेकलमधनं प्रवास करतील. त्याच्यानंतर आमचे ताफे जे होते, आमच्या ताफ्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या गाड्या असायच्या, या आम्ही सगळ्या बंद करून टाकल्या. त्याच्यानंतर जास्तीत जास्त मीटिंग ह्या ऑनलाईन करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले. एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं मी स्वतः माझ्या विभागामध्ये कालच रिव्ह्यू घेतला आणि जे आउटसोर्स करून आम्ही गाड्या घेतो त्या ट्रान्सपोर्टरना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला डिझेल आणि पेट्रोलची गाडी नको, आम्हाला EV व्हेकल द्या. ती देखील माझ्या डिपार्टमेंटमध्ये सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे स्वतःपासून जर सुरुवात झाली तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याची सुरुवात उद्योग विभागानं केलेली आहे. आणि विशेषतः स्वतः शिवसेना ज्यांच्या नेतृत्वाखाली चालते ते एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील केलेली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. आज 3-3 रुपयांनी वाढ झालेली आहे. भाज्यांचे दर पण 40 ते 50% वाढले. महागाईचा भडका होतोय मुंबईमध्ये. नाही, त्याची प्रोव्हिजनच आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेली. आणि काल शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे ते भारतातल्या जनतेनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे.
हे देखील काल शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सांगितलेली स्टेटमेंट ही या सगळ्याचं उत्तर आहे. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचा आज मोर्चा निघतोय आणि वर्षाभंगावरती ते मोर्चा काढताय. तुम्ही कोकणातलेच नेते आहात, काय नेमकी परिस्थिती आहे तिथली आणि काय नेमकी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय. मी 3 ते 4 वेळा राजू शेट्टी साहेबांशी बोललो आणि मी आजही सांगतो की या मोर्चाची आवश्यकता नव्हती. मी स्वतः कॅबिनेटमध्ये आंबा नुकसान भरपाई वाढवून द्यावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये त्याला नक्की यश येईल. परंतु मला असं वाटतं की राजू शेट्टी साहेबांचा कुणीतरी गैरसमज करून दिलेला आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हेडक्वार्टर असलेल्या रत्नागिरी शहरात ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला जे बसलेले असतात ते आंबा व्यापारी कमी आणि UBTचे पुढारी जास्त असतात. त्याच्यामुळं राजू शेट्टींना देखील मी विनंती केलेली आहे. राजू शेट्टींच्या जे जवळ असतात त्यांच्याशी माझं बोलणं झालं की थोडंफार याला पक्षीय वलय देण्याचं काम आमच्या जिल्ह्यातले लोक करत आहेत आणि हा राजू शेट्टी साहेबांचा शेतकऱ्यांसाठी काढलेला किंवा आंबा बागायतदारांसाठी काढलेला मोर्चा आहे की UBTनं त्यांचा गैरसमज करून UBTचं प्रस्थ कुठंतरी आंबा बागायतदारांमध्ये वाढावं म्हणून राजू शेट्टींचा उपयोग केला आहे. हेच काही कळेना असं झालेलं आहे. नाही, नक्कीच चर्चा पुढे गेलेल्या आहेत. महामंडळाचं वाटप देखील लवकरात लवकर व्हावं ही आमची भूमिका आहे. समन्वय समितीमध्ये छगन भुजबळ साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, मी आहे, दादा भुसे साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत आणि गिरीश महाजन साहेब आहेत आणि आमच्या सगळ्यांचे कोऑर्डिनेटर सिनियर मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत. असे आम्ही जवळजवळ 7 लोक ह्या समन्वय समितीमध्ये आहोत आणि त्या समन्वय समितीमध्ये आम्ही काही ठरवून घेतलेलं आहे. त्या ठरलेल्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातलेल्या आहेत. काल चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी त्या सगळ्या गोष्टी आता आमच्या साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत. आता आम्ही सुनेत्रा बहिणींच्या कानावर या गोष्टी घालू आणि जो आमचा काही रेशो ठरलेला आहे महामंडळाचा असेल किंवा जिल्ह्याच्या शासकीय समित्यांचा असेल तो तसाच्या तसा फॉलो करावा असं देवेंद्रजींनी त्यांच्या पालकमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि सुनेत्रा बहिणींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पालकमंत्र्यांना हे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर महामंडळ करण्याचा कल आमचा सगळ्यांचा नक्कीच आहे. त्यामुळे विरोधक आता टीका करतात. विरोधक म्हणतात की हरताळ मोदींच्या आव्हानांना काय मुंबई पुणे चार्टर्ड विमानानं प्रवास केलाय. ऐका, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी असं आवाहन केलेलं आहे की शक्यतो हा प्रवास टाळावा, पण आवश्यकता जर असेल तर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळं त्यांनी प्रवास केला त्याचं राजकीय भांडवल करण्याचं काहीच कारण नाही आणि जिथं आवश्यक आहे तिथं प्रवास करावाच लागेल. अशी ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी तो करावा हीच मुख्यमंत्री मोदी यांची भूमिका आहे. आम्ही रद्द केलं ना. नाही, सोशल मीडियावर ट्रोल करणारे ट्रोलर जे आहे त्यांच्याबद्दल मला अजिबात काही बोलायचं नाही. पण आपण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व नक्की पंतप्रधान म्हणून मानतो, परंतु ते जागतिक स्तरावरचं देखील नेतृत्व आहे. अनेक जागतिक स्तरावरच्या विषयांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सल्ला घेतला जातो, त्यांचा आदरानं उल्लेख केला जातो. त्याच्यामुळं त्यांचा जो दौरा आहे तो देशाला फायदा मिळवून देणाराच दौरा आहे आणि देशाला फायदा मिळवून देणाऱ्या दौऱ्यासाठी जर पंतप्रधान परदेशामध्ये गेले तर ते पोटसूळ काय विरोधकांच्या पोटामध्ये उठण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यांनी केलेल्या आव्हानावर आज तुम्हाला मी गंमत सांगतो. आता मी इकडून असं जाऊन मुद्दाम सिग्नल बघत सगळे इथं आलो. गाड्यांचं ट्रॅफिक जर बघितलं तर तुम्हाला पण मान्य करावं लागेल की मोदी साहेबांच्या आव्हानानंतर या मुंबईमध्ये 25% ट्रॅफिक कमी झालेलं सकाळचं तरी दिसतंय. तुम्ही देखील हा अनुभव घेतला असेल. कदाचित त्याच्यावर मतमतांतर असू शकतात, पण मोदी साहेबांच्या आव्हानाला अनेक लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. अनेक लोक त्या पद्धतीनं वागत आहेत. शासकीय अधिकारी देखील तशा पद्धतीनं वागत आहेत. आम्ही देखील ऑनलाईन बैठका घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे परदेशामध्ये जाणं हा काही गुन्हा नाही आहे. व जागतिक स्तरावरचं नेतृत्व आपल्या देशाला मोठं करायला जर परदेशामध्ये जात असेल आणि त्यातनं आपल्या देशाची उन्नती होत असेल तर ट्रोल करण्याची काहीच आवश्यकता नाही. कॅबिनेटमध्ये एक निर्णय एक्सवरती आणि त्यात ते म्हणतात की जर तुम्हाला एखादे एक मिनिट जरा कॅबिनेटमध्ये काल निर्णय घेतला होता, त्याच्यामध्ये जो राखीव प्रभागाचे जे कॅन्डिडेट होते
राखीव प्रवर्गातले कॅन्डिडेट होते त्यांना आता खुल्या प्रवर्गात मोबिलिटी देण्यात आली. मागासवर्गीय जे वर्गीय होते त्यांना खुल्या याच्यामध्ये जाता येणार. नाही, आपण तो पूर्ण खरं तर वाचला पाहिजे. असं कुठचाही एखादा समाज दुखवेल असा काही कॅबिनेटनं निर्णय घेतलेला नाही. उलट जे आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो किंवा सरकार चालवत असताना SC, NT, VJNT असतील किंवा OBC बांधव असतील, मायक्रो OBC असतील, यांच्या कुठेही त्यांच्या न्याय हक्काला बाधा येऊ नये ही भूमिकाच आमच्या सरकारची आहे. त्याच्यामुळं कुठेही कुठच्या समाजाला बाधा येईल असा काही निर्णय झालेला नाही. उलट अजून काही निर्णय कॅबिनेटमध्ये झाले आणि त्याच्यामध्ये कोकणातल्या 2 जिल्ह्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय काल कॅबिनेटमध्ये मिळाला. तो म्हणजे सिंधुरत्न योजना, जी पूर्वी आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतनं आणि विशेषतः दीपक केसरकर जे माजी मंत्री आहेत यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेली होती. ती सिंधुरत्न 2.0 ही योजना पुन्हा एकदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुरू झालेली आहे. त्याच्यासाठी 400 कोटी रुपयाची भरीव तरतूद ही कालच्या कॅबिनेटमध्ये झालेली आहे. अजून जर पैसे लागले तरी देखील कॅबिनेट पैसे द्यायला तयार आहे. पर्यटन विषय असेल, बंदर विकास असेल, त्याच्यानंतर मत्स्य संवर्धन असेल, कृषी विभागामध्ये आंबा, काजू या सगळ्या गोष्टी असतील, बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याची भूमिका असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, या आम्ही सिंधुरत्न योजनेतनं देत असतो. आणि तो काल कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला. कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी युनिव्हर्सिटी आहे, टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे, त्याचा बृहत आराखडा 5 वर्षाचा आम्ही मान्य केला कॅबिनेटनंतर. अशा चांगल्या गोष्टी महाराष्ट्राला देण्याचं काम सगळी मंडळी कॅबिनेटमध्ये करत असतात. त्याच्यामुळे कुठेही जातीपातीचं राजकारण किंवा एखाद्या जातीला कमीपणा येईल असा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही. इलेक्ट्रिकल व्हेकलच्या बाबतीत या आव्हानानंतर काही मागणी वाढली का किंवा बुकिंगच्या बाबतीत लोकांकडनं सकारात्मक असं होत आहे का? नाही, याचा अहवाल घ्यावा लागेल, पण मला असं वाटतं की नक्की मागणी वाढलेली असेल. आज ती माझ्याकडे माहिती नाही, परंतु मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केली आहे आणि त्यात ते म्हणतात, जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. आणि एक कोट आहे व्लादिमीर लेनिनचं, त्यांनी ब्रॅकेटमध्ये म्हटले, सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. जय श्रीराम. नाही, मला असं वाटतं की पूर्वीच्या कोणाचा तरी रेफरन्स देऊन त्याच्यावर कायमस्वरूपी केंद्र सरकारला बदनाम करणं आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करणं हे काय 3.5 वर्ष तुम्ही रोज बघताय. त्यामुळे याच्यामध्ये नवीन काही नाही. देशातल्या युवा वर्गाला केंद्र शासनावर विश्वास आहे. देशातल्या युवा वर्गाला माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास आहे, पंतप्रधानांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे या ट्विटची कोणी दखल घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मोदी ने जो अपील की है फ्यूल और डीजल बचाने के लिए, वर्क फ्रॉम होम करने के लिए, उस पर जो है एनसीपी के वरिष्ठ नेता शरद पवार ने ऑल इंडिया पार्टी की मीटिंग बुलाई है. क्या नहीं, इसमें शरद पवार साहब ने ये भी कहा, बुलाने की मांग की है. शरद पवार साहब ने ये भी कहा है कि जो माननीय नरेंद्र मोदी साहब ने आह्वान किया है उसको गांभीर्य से लेना चाहिए और इसके लिए ऑल पार्टीज़ की मीटिंग नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में होनी चाहिए, ऐसी मांग शरद पवार साहब ने की है. मेरा यही कहना है कि शरद पवार साहब ने जो पहली बात कही है कि नरेंद्र मोदी साहब का जो विचार है, जो आह्वान है, वो गांभीर्य से लेना चाहिए. ये सब हमारे जो विरोधक है उन्होंने स्टडी करना चाहिए और ये जो मांग है वो मेरे ख्याल से नरेंद्र मोदी साहब के PMO तक कल ही पहुंची रहेगी और उसके बाद वो निर्णय लेंगे. लेकिन शरद पवार साहब का मैं धन्यवाद देता हूं कि जो नरेंद्र मोदी साहब ने आह्वान किया है उसको गांभीर्य से लेने के लिए उन्होंने कहा है. सर, पेट्रोल डीजल के प्राइस जो है विदेश दौरे के लिए निकले हुए हैं, उसको लेकर भी खासकर विपक्ष हमला और एक और आप कह रहे हैं कि विदेश दौरा न करें, आम आदमी को कह रहे हैं और आप खुद एक के बाद एक विदेश दौरा. नहीं, सुनो, माननीय नरेंद्र मोदी साहब देश के पंतप्रधान हैं और वो सिर्फ भारत देश के लिए सीमित नहीं है, वो जागतिक स्तर के लीडर है और प्रदेश में जाके अगर हमारे देश को फ़ायदा होने वाला है तो उनके दौरे के ऊपर टीका टिप्पणी करना बहुत ही गलत है. सर, पेट्रोल डीजल के प्राइस जो है पर लीटर 3 रुपए से बढ़ गए हैं, क्या करें? नहीं, इसलिए मोदी साहब ने कहा है ना, इसलिए मोदी साहब ने कहा है कि जो उन्होंने आह्वान किया है उसको सबने प्रतिसाद देना चाहिए. सर, मराठीमध्ये शेवटचा प्रश्न आहे. आज शिवसेनेची पक्षचिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात
आम्ही कायदेशीर सगळ्या बाबी ह्या पूर्ण केलेल्या आहेत. आमचे वकील आमची बाजू त्या ठिकाणी मांडत आहेत. त्याच्यामुळे न्यायालयीन बाब असल्यामुळे मी त्याच्यामध्ये काय बोलणार नाही, परंतु न्यायालय योग्य तो निर्णय देईल. आम्ही सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत. धन्यवाद. संजय राउत ट्वीट का ही जिक्र इसलिए करते हैं कि अगर युवाओं को अगर वो कह रहे हैं कि यहाँ का युवा जो है भटक गया है और ऐसे भटके अगर युवाओं को भटका हुआ कह रहे हैं, लेनिन जो सोवियत रूस के नेता थे उनको कोट करते हुए कह रहे हैं, तो क्या वो कहने की कोशिश करने का सचमुच युवा यह कहने की ज़रूरत ही नहीं है, क्योंकि ये ट्वीट की दखल कोई भी युवा नहीं लेगा, क्योंकि माननीय नरेंद्र मोदी साहब का जो नेतृत्व है वो सर्वमान्य नेतृत्व है. पश्चिम बंगाल में भी युवा वर्गों ने दिखाया है कि वो क्या कर सकते हैं. इसलिए जो ट्वीट किया है उसकी दखल कोई भी नहीं लेगा, ये मेरा दावा है. लेकिन वो अपने आखिरी जो लाइन ब्रैकेट में कहते हैं कि फिलहाल जो युवा जो है हमारा भटक गया है और मंद बुद्धि हो गया, उनका कहने का मतलब है, और लास्ट में जय श्री राम. नहीं, ये देखो, ये सिर्फ केंद्र सरकार को बदनाम करने की एक अलग सी स्टाइल है. और अभी इनको हिंदुत्व पता चल रहा है, अभी वो जय श्री राम बोल रहे हैं, लेकिन लोकसभा में क्या हुआ, जय श्री राम बोले क्या, विधानसभा में क्या हुआ, जय श्री राम बोले क्या. तो ये सिर्फ फेक नैरेटिव सेट करने का एक प्रयास है और इससे युवा वर्ग कुछ भी उसमें फ़र्क नहीं पड़ेगा. उन्होंने पश्चिम बंगाल में और देश के सब इलेक्शन में दिखा दिया है कि वो क्या कर सकते हैं, और उन्होंने ये भी क्लियर कर दिया है कि देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ये सर्वमान्य नेतृत्व है. सर कर्नाटका की गवर्नमेंट ने जो हिजाब बैन था वहाँ पर वो डिसीजन जो है वो अब हटा दिया, अभी कोई बैन नहीं है. लेकिन इसे लेकर मुस्लिम ग्रुप है वो कर्नाटका गवर्नमेंट को, सिद्धारमैया गवर्नमेंट को टारगेट कर रही, कह रहे हैं कि बहुत लेट फैसला ये लिया गया. नहीं, ये फैसला क्या हुआ है, किसने लिया है, क्यों लिया है, इसके बारे में मुझको पता नहीं है, और पता करने के बाद ही इसके ऊपर बोलना उचित रहेगा, क्योंकि ये बहुत सेंसिटिव सब्जेक्ट है. पिछली गवर्नमेंट ने, कर्नाटक गवर्नमेंट ने उस वक्त मैं इन्फॉर्मेशन लेके बोलता हूँ ना. लेकिन अब जब उन्होंने बैन हटाया है तो कलाओ भी पहन सकते हैं. इसकी पूरी इन्फॉर्मेशन लेके मैं आपको कहूँगा कि इसके बारे में शिवसेना का क्या मत है. सर टीएमसी के एमपी पश्चिम बंगाल में अभिषेक बैनर्जी जो है वो बीजेपी की जीत पर कह रहे हैं कि बीजेपी ने जो है ये लोगों का वोट जो है वो लूट कर जीता है, इस तरह से. तो केरल में क्या हुआ, जहाँ जहाँ ये जीते हैं वहाँ ईवीएम अच्छा है, जहाँ जहाँ जीते हैं वो अच्छी तरह से जीते. जहाँ ये पराभूत हुए हैं वहाँ ईवीएम का प्रॉब्लम है, यहाँ किसी ने बर्डन लाया इसलिए वो जीत के. ये सब राजनीति है, और राजनीति अगर उनको अच्छी तरह से करना चाहिए तो अगर ईवीएम का मामला है तो सब ने रिज़ाइन देना चाहिए ना, रिज़ाइन दे के बाजू में होना चाहिए. अभी देखो, देश के जो अपोजिशन लीडर है वो भी ईवीएम के बारे में बोलते हैं, लेकिन वो अपोजिशन लीडर है ना. अगर ईवीएम के ऊपर बहुत ही शंका है तो जिनको जिनको ईवीएम के ऊपर शंका है उन्होंने रिज़ाइन करना चाहिए. सर स्वाभिमानी शेतकरी संगठना के अध्यक्ष राजू शेट्टी जी जो है आज किसानों के मुद्दे को लेकर वर्षा तक मार्च निकाल रहे हैं, क्या कहना चाहिए? नहीं, वो हमारे कोकण के जो अम्बा बागायतदार है और काजू व्यापारी है उनका नेतृत्व करने के लिए बम्बई में आए हैं. वो मेरे अच्छे दोस्त है. मैंने 4 बार उनसे बोला है कि उनका कोई मिसअंडरस्टैंडिंग कर रहा है, क्योंकि मैंने खुद कैबिनेट में जो अम्बा नुकसान भरपाई मिली है वो बढ़ा के देना चाहिए मांग की थी, और वो 8-10 दिन में काम हो जाएगा. लेकिन उनके साथ जो यूबीटी के लोग बैठते हैं उन्होंने उनका मिसअंडरस्टैंडिंग कर दिया है, और उसके लिए ये मोर्चा निकल रहा है. ये मेरा मत है. क्या वो जरूरत आन पड़ी कि आप अपने ही साथी दल के किसी प्रवक्ता को, जो मुख्य प्रवक्ता थे आनंद परांजपे को, आपने अपनी ओर कर लिया, ये कह रहे हैं कि वो नहीं, अभी मैंने मराठी में भी कहा है कि आनंद परांजपे साहब ने जब कल रिज़ाइन दी थी उसके बाद वो महाविकास आघाड़ी के किसी पार्टी में न जाए, इसलिए हमने प्रयास किया. और उसके बाद मैंने खुद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सचिव जयदादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वैनी पवार और प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहब के साथ बात की, क्योंकि मिसअंडरस्टैंडिंग न हो. और उसके बाद ही आनंद परांजपे साहब का प्रवेश लेके उनको हमने सक्रिय किया है. तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना, इसमें कोई भी मतभेद नहीं है. हमने ये जो कुछ किया है वो एनसीपी के लीडर लोगों को बोल के किया है. धन्यवाद.